मागील काही दिवसांपासून अंबरनाथ पश्चिमेला अनेक ठिकाणी पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झालेत। याबाबत आता शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी आज माजी प्राधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारला। यापूर्वी 12 जूनला शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी माजी प्रशासनाला पत्र देऊन 18 जूनचा अल्टिमेटम दिला होता। मात्र त्यानंतरही समस्या सुटलेली नाही। त्यामुळे आज पुन्हा एकदा शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी शिवसैनिकांसह माजी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली। अंबरनाथच्या खामकरवाडी, पाटील कॉलनी, वृंदावन बिल्डिंग परिसर, शिवसह्याद्री कॉलनी, बालाजी नगर, भास्कर नगर, बुवापाडा, भवानी चौक, खुंटवली, घाडगे नगर, मेटल नगर, भेंडीपाडा या परिसरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भेडसावते। तसंच अंबरनाथ शहरातल्या काही भागात दूषित पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला अल्टिमेटम दिलाय। यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते। अंबरनाथ शहरामध्ये पूर्व आणि पश्चिम भागामध्ये सतत अनियमित पाणी पुरवठा, गढूळ पाणी, घाणीचं पाणी आणि वाळवंटाची तक्रार, अधिकारी दुर्लक्ष करतायत। सगळ्या गोष्टीकडे वारंवार तक्रारी करून आम्ही मागच्या आठवड्यामध्ये एक पत्र सुद्धा दिलं की आम्ही हंडा मोर्चा काढू। त्यानंतर देखील काही अधिकारी येऊन भेटून गेले। त्यांनी सांगितलं की आम्ही काही प्रयत्न करतोय। त्यांनी प्रयत्न देखील केले काही ठिकाणी, परंतु आजही अंबरनाथमध्ये अनियमित पाणी पुरवठा, काही भागात 8-8, 10-10 दिवस पाणी मिळत नाही। त्यामुळं नाविलाजाने आज आम्ही जीवन प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी एक शिष्टमंडळ आलो। त्यांना आम्ही एक निर्वाणीचा इशारा दिलेला आहे की यापुढे आम्ही जीवन प्राधिकरणावर येणार नाही। आम्ही अंबरनाथकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि मागचे अनेक वर्ष जास्तीचं पाणी मागण्याकरता, पाणी जास्त नागरिकांना मिळावं याकरता आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय। अनेकांनी पाणी पुरवठा मंत्र्यांना पत्र दिले, ते पत्र आम्हाला व्हॉट्सअपवर मिळाले, काही पेपरला बातम्या आल्या, परंतु आजपर्यंत त्याच्यामध्ये कुठलाही फरक पडलेला नाही। अंबरनाथमध्ये गेली अनेक वर्ष लोकांना 2 ताससुद्धा नियमित पाणी मिळत नाही। एवढे परेशान लोक झालेले आहेत। त्यामुळं आज आम्ही निर्वाणीचा इशारा द्यायला आलेलो आहोत। येत्या 8 दिवसामध्ये जर या व्यवस्थेमध्ये काही बदल नाही झाला तर आम्ही महाराजांच्या चौकामध्ये भव्य असं नागरिकांचं आंदोलन, ठिय्या आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात करणार आहोत।